हे हे पागलपणाचे आहे. हे पागले आहेत, हे पगले लोक आहेत. अरे आशिष शेलार आणि मी विधिमंडळामध्ये अनेक वर्ष काम करतोय. चंद्रपूर जिल्ह्यात आला, फोन आला सहज, कुठे आहेत भाऊ? तर मी त्याच परिसरात होतो. मी म्हटलं त्यांना आग्रह केला काफी प्यायला या. ते म्हटले मला मुनगंटीवारांच्या कार्यक्रमाला जायला उशीर होईल. अरे म्हटलं 2 मिनिटासाठी या. काफी मागून ठेवली होती. 1.5 मिनिट 2 मिनिट थांबले ते. काफी पिली. हा उपटसूमपणा हा कुठून आणला माहित नाही. त्याला कोणी काय म्हणजे काय तलवार घेऊन एकमेकाच्या मागे धावणार काय राजकारणात? ते भाजपचे आहेत तर मी तो माझ्या मागे तलवार घेऊन धावेल. अरे काही संबंध असतात, रिलेशन असतात, याचा अर्थ काय राजकारणाशी पक्ष बदल डायरेक्ट. लाज तरी वाटत नाही मला, साली घिरवणं आला या सगळ्या प्रकाराचा. थोडी शरम वाटायला लागली आम्हाला जगताना. आम्हालाच लाज वाटायला लागली. एकही राजकीय चर्चा तिथे झाली नाही. मित्रत्वाच्या नात्याने आम्ही भेटलो. अनेक वर्ष सभागृहामध्ये काम करतो. जिल्ह्यात आले, त्याच रस्त्याने जात होते. माझी गाडी पण क्रॅश झाली. फोन आला, मी थांबलो. आम्ही सोबत मिळून गेलो आमच्या प्लांटमध्ये, इथेनॉलच्या प्रोजेक्टमध्ये. 2 मिनिट थांबले. त्यांना मुनगंटीवारांचा वारंवार फोन होत होता की ते वाट बघत होते. पुढे गेलेत आणि त्याला राजकीय म्हणजे शेलार आता माझ्याबरोबर राजकीय चर्चा करते. मी आणि शेलार म्हणून राजकीय निर्णय घेणार. काय वेळेपणा आहे, मूर्खपणा आहे. हे पागल लोक असतात ना, अशा प्रकारचा प्रचार करतात. त्याला पागल कुत्र्यानी चावलं ना, अशा प्रकारचे विचार करू शकतात ते. पागल कुत्रे चावतात अशी अशी अवस्था झाली लिहिणाऱ्यांची.